नमस्कार. रत्नागिरी नगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. अवघे काही दिवस शिल्लक आहेत या प्रचाराला. 2 तारखेला मतदानाची तारीख आहे आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी नगरलक्ष्मी कोण ठरणार हा सगळ्यांसाठीच औत्सुक्याचा विषय आहे आणि याचसाठी रत्नागिरीतल्या सर्व पत्रकारांनी मिळून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, ज्याचं नाव आहे नगराध्यक्ष उमेदवार थेट प्रश्न थेट उत्तर. विविध उमेदवार या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. सर्वांना एक समान व्यासपीठ मिळावं, त्यांचं काय व्हिजन आहे, त्यांची काय ओळख आहे आणि त्यांचं पुढचं कार्य कसं असणार आहे याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून रत्नागिरीतल्या पत्रकारांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्व प्रश्न पत्रकार विचारणार आहेत आणि त्याला थेट उत्तरं नगराध्यक्षच्या उमेदवार ज्या कोणी आहेत त्या देणार आहेत. आता आपण कार्यक्रमाला या सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम मी सर्व उमेदवारांना सांगतो, एक एक करून आपली सर्वप्रथम ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव शिल्पा प्रशांत सुर्वे. मी पदवीधर असून रत्नागिरीतील 2 नामांकित शाळांमध्ये 14 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. मराठी साहित्य परिषदेची रत्नागिरी शाखेची मी अध्यक्ष आहे. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये 2 टर्म मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. या कालावधीमध्ये या शहराची 3 वेळा महिला बाल कल्याण समिती सभापती म्हणून, 1 वर्ष शिक्षण सभापती म्हणून आणि 1 वर्ष नियोजन विकास सभापती म्हणून कामकाज बघितलेलं आहे. अनेक सामाजिक संस्थांमध्ये मी कार्यरत आहे आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणे, महिलांच्या हाकेला धावून जाणे असे सामाजिक उपक्रम रत्नागिरीतील प्रत्येक घटकासाठी मी राबवत आहे. नमस्कार, मी संध्या कोसुमकर. भरारी महिला संस्थेमार्फत ज्या वेळेला मी काम करते त्यावेळेला कुठलाही क्रायटेरिया मी ठेवत नाही की टिपिकल मला कोणत्या कामासाठी आणि कोणतं एकच काम मला करायचं आहे असं बंधनात न राहता सगळ्या प्रकारची हर तऱ्हेची म्हणजे महिलांची आणि पुरुषांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा गरजा असतील त्यासाठी रस्त्यावर उतरून काम करायची सवय ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे माझं शिक्षण झालेलं आहे 12वी पास आणि सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षाचा अनुभव आहे. तसेच मी प्राणीमित्र असून वाईल्ड लाईफ सर्व्हायव्हर संस्था या अंतर्गत आपल्या संस्थेमार्फतच आपण सर्व प्रकारच्या म्हणजे हिंस्त्र, विषारी आणि पाळीव अशा सगळ्या प्राण्यांसाठी मी काम करते. तसंच गोसेवक असून गाई गुरांसाठीही काम करते आणि गोरगरीब जनतेसाठीही काम करते. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुष्मिता सुहास शिंदे. सर्वप्रथम मी आम आदमी पार्टीचे आभार मानते, सर्व रत्नागिरीतल्या जनतेचे आभार मानते व प्रसारमाध्यमाचे पण आभार मानत आहे. माझं शिक्षण BA LLB असे झालेले आहे. मी सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस करते. मी नोटरी आहे. मी आत्ता राजकारणात किंवा समाजकार्यात प्रथम उतरत आहे. आणि मी ह्याच्यात का उतरत आहे तर मला जनतेचे जे प्रश्न आहेत ते मला प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये उतरत आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित आहे. मी वहिदा बशीर मुर्तुजा. सर्व प्रसार माध्यमांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते. माझं शालेय शिक्षण रत्नागिरीमध्येच झालेलं आहे आणि महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा रत्नागिरीमध्ये झालेलं आहे. मी ग्रॅज्युएट आहे आणि मी प्रथमच राजकारणामध्ये प्रवेश करत आहे. सर्व उमेदवारांनी आपली ओळख करून दिलेली आहे. आता पुन्हा एकदा एक कॉमन प्रश्न आपण घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर प्रश्न उत्तराला सुरुवात करणार आहोत. कॉमन प्रश्न असा आहे, तुम्ही तुमची ओळख करून दिलीत, पण नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्यानंतर तुमचं व्हिजन काय असेल हा एक प्रश्न आहे आणि त्यालाच उपप्रश्न असा आहे की हे व्हिजन असताना तुम्हाला आधी रत्नागिरीमध्ये काय समस्या आहेत त्याची जाण तुम्हाला कितपत आहे, त्याच्यासाठी तुमचं अवलोकन काय आहे याची देखील तुम्ही माहिती द्यायची. नमस्कार, रत्नागिरीचं विजन सांगताना आज रत्नागिरी नगर परिषदेची नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम मला महाराष्ट्रातलं रत्नागिरी हे एक सर्वांग सुंदर शहर करायचं आहे. आज रत्नागिरीमध्ये अनेक समस्या आहेत.
विशेष करून रत्नागिरीतले रस्ते जे आत्ताच खूप छान होत आहेत, त्याचबरोबर गुरांचा प्रश्न आहे, कुत्र्यांचा प्रश्न आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे आणि या सगळ्या रत्नागिरीमधले पार्किंगचा प्रश्न आहे. हे जे सगळे प्रश्न आहेत, रत्नागिरीमध्ये येणारा पर्यटक हा पुन्हा रत्नागिरीमध्येच येण्यासाठी आवर्जून तो परत आला पाहिजे. आपल्या नातेवाईकांना त्याने सांगितलं पाहिजे की जर शहर बघायला जायचं असेल तर रत्नागिरी शहर बघायला जा. असं सगळं सर्वांग सुंदर असं रत्नागिरी शहर मला करायचं आहे. 25 वर्ष वेगवेगळ्या पक्षांचा पदाधिकारी म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या रत्नागिरी शहराबद्दलचे जे काही विचार आहेत त्यामध्ये प्रथमतः आपले रत्नागिरीकर खूप शांत आणि संयमी आहेत आणि खूप सोशिक आहेत की आत्तापर्यंत त्यांना झालेला त्रास ते कधीही सांगायला रस्त्यावर उतरले नाही आहेत. पण माझ्या माध्यमातून त्यांना आता रत्नागिरीमध्ये आपलं माणूस कोणीतरी हवं आहे आणि त्यांच्या अडचणी ज्या नित्य गरजेच्या आहेत की त्यांना नगरपालिकेकडून जे नगरपालिका फक्त देऊ शकते अशा गरजा भागवण्यासाठी तरी आपला कोणी माणूस हक्काचा हवा आहे. त्याप्रमाणे रस्ते असतील, पहिला महत्त्वाचा मुद्दा की रोज बाहेर पडल्यानंतर त्या रस्त्यांसाठी त्यांना झगडावं लागतंय आणि दुसरं म्हणजे ते रस्ते एवढे मोठे झालेले असून सुद्धा पार्किंगची व्यवस्था नाही आहे की एक एक दोन दोन गाड्या अशा लावल्यानंतर रस्ते कंजेस्टेड होऊन जातात. एवढे 80-80 फुटी जर रस्ते झालेले असताना सुद्धा रस्ता मोठा झालेला आहे हे जाणीवच कधी होत नाही. ती पार्किंगची व्यवस्था, रत्नागिरी नगर परिषदेचे जे गाळे आहेत ते गाळे पडीक आहेत. आता सध्या बऱ्याच ठिकाणी गाळे बंद आहेत आणि माझ्या महिला भगिनींना आणि बेरोजगार युवकांना तिथे ते गाळे नक्कीच मिळायला हवेत, कारण की त्यांना रोजगार उत्पन्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी धडपडणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या गायींसाठी नगरपालिकेने जागा द्यावी, त्यांच्या अन्न पाण्याची, वस्त्र नाही पण निदान बसण्याची तरी जागा त्यांना मिळावी. त्यांना निवारा जरूर मिळाला पाहिजे, कारण की आपल्याकडे कोकणात पाऊस भरपूर पडत असतो. त्यांना जी रोगराई होते त्यासाठी डॉक्टर, आरोग्य सुविधा काहीही नाही आहेत आणि वेळेला कोणी अचानक जर ॲक्सिडेंट झाला तर कुठली सुविधा त्यांना उचलून नेण्यासाठी नाही आहे. म्हणून मी या गोष्टींसाठी धडपडते. त्याचप्रमाणे माझ्या बचत गटाच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना त्यांच्या मार्गामध्ये काहीतरी एक आपण सोय करून द्यायला हवे. नगरपालिकेची जी कामं आहेत की जे गाळे आहेत किंवा डॉक्टर हवे आहेत, ह्या सोयी सुविधा टिपिकल आहेत की ज्या नगरपालिकेने पुरवल्या पाहिजेत. नळाची जी सोय आहे पण मे महिन्यामध्ये पाणी मिळत नाही लोकांना, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. त्या सुविधा पुरवण्यासाठी मला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणूनच आता जायचं आहे. आपल्याला एक सूचना आहे, प्रश्न पत्रकारांकडे खूप आहेत, तर कृपया वेळेचं बंधन आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. मुद्देसूद आणि कमी वेळामध्ये जर उत्तर दिलं तर खूप बरं होईल. आपच्या उमेदवारांना विनंती करतो. मी माझं विजन हे 20 कलमामध्ये माझा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे आणि तो मी घरोघरी पोचवणार आहे आणि तो पोचवायचा प्रयत्नही करणार आहे. त्यामध्ये सर्व स्पष्टीकरण तुम्हाला दिसूनच येईल. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शहरातील मुख्य समस्या म्हणजे रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भात जास्त लक्ष द्यायला हवं. मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर रत्नागिरीसाठी करण्यासाठी भरपूर काही माझ्या डोक्यामध्ये विचार आहेत. त्यातले महत्त्वाचे विचार म्हणजे रत्नागिरीतले जे आता रस्ते आहेत ते रस्ते व्यवस्थित करणे, वरच्या भागामध्ये आठवडा बाजारामध्ये जे शौचालय वगैरे काही नाही आहे, त्याची व्यवस्थाहीच नाही आहे, ती चांगली व्यवस्था करणे आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी जे रोजगार घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये येतात त्यांना चांगली त्यांची सोय व्हावी. तसेच आपल्या ज्या नागरिकांच्या काही समस्या आहेत, नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी त्यांना 8-10 तास फेऱ्या माराव्या लागतात, ते त्यांच्या सर्व समस्या मी स्वतःहून नगराध्यक्ष झाल्यानंतर दूर करून ही रत्नागिरी सुसंस्कृत करण्याचा माझा फार मोठा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. थँक्यू. आता आपण पुढचा पहिला प्रश्न घेऊया. तो म्हणजे पत्रकार विचारतायत पुढचा प्रश्न. माझा 4ही उमेदवारांना असा प्रश्न आहे, रत्नागिरी शहर विकास आराखडा काय असेल तुमचा? आता
मगाशीच मी सांगितलं की रत्नागिरी शहर विकास आराखडा आज ज्या रत्नागिरीमध्ये ज्या समस्या आहेत, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यासाठी मल्टीलेवल पार्किंग जर आपण केलं चांगल्या जागेवर तर पार्किंगचा प्रश्न सुटू शकतो. रत्नागिरीमध्ये जर आपण माळनाक्याच्या खालच्या भागामध्ये गेलो तर तिथे अनेक घरा म्हणजे बोळांमधून खूप जागा आहेत की तिथे कचरा गाडी पोहोचू शकत नाही आहे. तर अशा ठिकाणी छोट्या छोट्या गाड्या ठेवून तिथे कचऱ्याचं व्यवस्थापन केलं तर जो सगळीकडे कचरा पसरला जातो तो पसरला जाणार नाही आहे. अशा प्रकारे व्यवस्थित कचऱ्याचं नियोजन करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नाही आहे. तर जिथे गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह बांधण्याचा माझा मानस आहे. त्याचप्रकारे पर्यटक आता स्मार्ट सिटी होते आहे. सन्माननीय पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नातून स्मार्ट सिटीसाठी चांगल्या प्रकारे निधी आलेला आहे आणि अतिशय स्मार्ट सिटीमध्ये अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत. याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी आहे. त्याचबरोबर अनेक सुशोभीकरणाच्या गोष्टीसुद्धा रत्नागिरीमध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक पर्यटकसुद्धा रत्नागिरीत येतील आणि त्यामुळे रत्नागिरीतील जे बचत गट आहेत यांनासुद्धा त्या माध्यमातून रोजगार मिळू शकेल. अशा प्रकारे सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त असं रत्नागिरी शहर माझ्या दृष्टीने मला करायचं आहे. हा माझा विकासाचा खरा अजेंडा आहे. त्याचबरोबर जे सिग्नल आहेत ते सिग्नलसुद्धा व्यवस्थित चालू राहिले पाहिजेत. रत्नागिरी शहरातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत यांना शक्यतो नगरपालिकेमध्ये यावं लागलं नाही पाहिजे. त्यांना त्यांच्या सुविधा घरीच कशा मिळतील याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याची माझी मानस आहे. ओके, आपण प्रत्येक जर प्रश्न एकाला म्हणजे सगळ्या जणांना एकच प्रश्न विचारला तर ते रटाळ होईल. तर दुसऱ्या उमेदवारासाठी म्हणजे कोसुमकर यांच्यासाठी मी प्रश्न विचारतो. आमच्या पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आहे. एक फास्ट आम्हाला उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. निवडून आल्यानंतर पहिले 3 निर्णय महत्त्वाचे कुठले घ्याल? जनतेसाठी चांगले रस्ते, स्वच्छ गटार आणि स्वच्छ पाणी. जनतेच्या जास्त अपेक्षा नाही आहेत आणि पर्यटक कसे वाढतील आणि जनतेतील रोजगार जो युवकांना आणि बचत गटांना रोजगार कसा मिळेल यासाठी धडपड नक्कीच करणार. ओके, यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे आपल्याला प्रश्न विचारतात. माझा प्रश्न असा आहे की आता आपण नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा विकास कामाच्या असतील, पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यासाठी विकास कामासाठी निधी कशा प्रकारे उपलब्ध कराल? सूर्यवाड्यांना पॅसिफिक प्रश्न आहे. गेले 4 वर्ष रत्नागिरी नगर परिषदेवर प्रशासक आहे आणि रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती मला वाटतं आता जवळजवळ 32 कोटीमध्ये मायनसमध्ये रत्नागिरी नगर परिषद आहे. पण मला खात्री आहे मी तिथे नगराध्यक्ष म्हणून बसल्यानंतर 1 वर्षामध्ये हा बॅकलॉग मी भरून काढू शकते. सगळ्यात महत्त्वाचं आपले महायुतीचं सरकार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. यांना भेटून त्याचप्रमाणे पालकमंत्री उदयजी सामंत या दोघांच्या सहकार्याने मी नक्कीच हा बॅकलॉग भरून काढू शकते आणि पुन्हा परत विकासाची कामं हा कसा काय खड्डा पडला तर गेल्या 2-3 वर्षात विकासासाठी भरपूर निधी आला आणि याच्यामधला काही 85% निधी हा आला असला तरी 15% निधी हा लोकवर्गणीतून वापरायचा असतो आणि हा भरपूर निधी आल्यामुळे रत्नागिरीतला हा 15% निधी रत्नागिरी नगर परिषदेचा खर्ची पडलेला आहे. पण नक्कीच हा बॅकलॉग मी भरून काढेन 1 वर्षामध्ये याची ग्वाही मी देते. ओके, ठीक आहे. याचं उत्तर थोडंसं नाही, फक्त त्याला मी तुम्हाला प्रश्न विचारतो कारण खरं उत्तर आम्हाला तुमच्याकडनं आवडेल कारण तुमची तर सत्ता नसणार राज्यामध्ये. तर तुम्ही ही तूट कशी भरून काढणार? नक्कीच, कारण की लोकप्रतिनिधी हे आमदार खासदार हे आम्हीच सगळ्या जनतेने निवडून दिलेले आहेत. त्यामध्ये राणे साहेब असतील
किंवा सामंत साहेब असतील किंवा आणखीन शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे लोकप्रतिनिधी पहिले आहेत आणि ते आज सरकार चालवत आहेत. सत्ता अजून येते जाते, आता कैक वेळा अजून कुठनं काय होईल कोणी जनता सांगू शकत नाही. जनतेला सगळं माहिती आहे. त्यामुळे निधी कसा आणायचा, पण तो नक्की कसा. आता वाईट वाटलं मला ऐकून की नगरपालिका मायनसमध्ये आहे. एवढा सगळा खर्च गेला तरी कुठे, जर रत्नागिरीत शहरामध्ये काही दिसत नाहीये सोयी सुविधा तर. आणि यासाठीच माझं एंट्री जी व्हायची आहे ती नगरपालिकेत याच कारणाने होतीये की बचत कशी होईल. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे वापरले गेले तर वीज बचत होईल आणि ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत त्या जर आपण वापरल्या तर त्याचं चार्जिंग स्टेशन्स आली तर रोजगार उत्पन्न होईल आणि पर्यटन वाढेल आणि जी झाडांची कत्तलतोड होतीये, निसर्गाची हानी होतीये आणि धूर आणि प्रदूषण जे होणार आहे ते बचत होईल. आणि एकनाथ शिंदे साहेब, माझी खात्री आहे की माझा संपर्क त्यांच्याशीही चांगला आहे. राणे साहेबांशी तर तुम्ही बघितलेला आहे की माझा संपर्क त्यांच्याशीही चांगला आहे. आणि मला जी मदत करतील की त्यांना माहिती आहे जनतेला सुद्धा आणि आमच्या नेत्यांना सुद्धा की मी नक्की काय करू शकते. आणि जनतेला माझ्याकडून हक्काचा माणूस जर नगरपालिकेत पाठवायचा आहे तर मी त्यांच्या 100% ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आजच्या या कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या आता नवीन एक उमेदवार इथे उपस्थित झालेले आहेत, शिवानी माने. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना पुन्हा एकदा पहिला प्रश्न विचारूया की तुम्ही तुमची ओळख करून द्यायची आहे आणि तुमचं व्हिजन काय आहे नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ते देखील तुम्ही सांगायचं. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव शिवानी राजेश सावंत माने. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून आहे. माझं शिक्षण BSc केमिस्ट्री विथ डिस्टिंक्शन झालेलं आहे आणि रत्नागिरीसाठी माझं जे विजन आहे त्यामध्ये आम्ही तर पहिलं गोष्ट आहे जी महिलांकरता करणार आहोत. त्यामध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी युवकांमध्ये आम्ही युवकांसाठी नगर परिषदेच्या अंतर्गत स्किल टूल योजना ही राबवणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक युवकांना रोजगार निर्मितीसाठी तिथे प्रयत्न करता येतील. त्याच्यात अनुदानसुद्धा देता येईल, जे 50% आम्हाला जेवढं शक्य असेल, जे गव्हर्नमेंट थ्रू असेल ते करता येईल. त्याच्यानंतर आमचा जो पुढचा विषय आहे तो रत्नागिरीच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येतो. त्याच्यामध्ये आपण पार्किंगची सुविधा, जी रत्नागिरीमध्ये पार्किंग सुविधा नाही आहे त्यासाठी आम्ही पार्किंग सुविधा करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जे रत्नागिरीतले पोलीस बांधव आहेत आपले, त्या पोलीस बांधवांसाठी आम्ही एक शेल्टर म्हणजे निवारा कक्ष उभा करणार आहोत. त्यामध्ये वॉटर कूलर्स असतील, त्यांच्यासाठी ज्या सोयी ज्या उन्हापाण्यात लागतात त्या करणार आहोत. जे आपले रस्त्यावरचे हॉकर्स आहेत म्हणजे जे वेंडर्स असतात ज्यांना आपण स्ट्रीट वेंडर्स असे म्हणतो, त्यांच्यासाठी आम्ही अंडर वन रूफ आम्ही ते स्टेशन उभारणार आहोत. जेणेकरून आपण जे रस्त्यावर लोक बघतोय, जे आपल्याला रामायण वगैरे दिसतात ज्याच्यामुळे पार्किंग आणि ट्रॅफिक होतं, त्यांना आपण अंडर वन रूफ ते शेल्टर देणार आहोत. त्याकरिता सुद्धा मुंबईत जशा योजना आहेत, जसं प्रत्येक हातगाडीला आपण एक नंबर देऊन त्याला आपण इंडिकेट करतो, ते आपण योजना नगरपालिकेच्या अंतर्गत इथे राबवणार आहोत. अशा अनेक योजना ज्या अजूनपर्यंत इथे झालेल्या नाही आहेत, खूप साऱ्या आहेत. त्याच्या अंतर्गत मला वाटतं 2011 साली भुयारी गटार योजना राबवण्यात आलेली होती, पण ती नंतरच्या सरकारमध्ये पूर्णत्वास आलेली नाही आहे. 2016मध्ये पाणी योजना आली होती, जी माननीय माजी आमदार बाळासाहेब मानेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं मंजूर करून आणण्यात आलेली होती. त्याच्यावर नंतर परिपूर्तता झालेली नाही आहे. ती योजना आम्ही जनतेच्या मताने आणि जनतेला सोबत घेऊनच ती योजना आम्ही राबवू. आणि अशा आमच्या ज्या अनेक कल्पना आहेत त्या आम्ही जाहीरनाम्यामधनं लोकांसमोर मांडू. एक आनंदाची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की रत्नागिरीतल्या पत्रकारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे उमेदवार पोचले पाहिजेत, त्यांचं व्हिजन पोचलं पाहिजे. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, हा कार्यक्रम आपण सर्व चॅनलवरनं प्रसारित करणारच आहोत, पण आत्ता देखील TV9 डिजिटलवर हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. आपण किती जबाबदारीने उत्तरं दिले पाहिजेत हे आता या उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिवानी माने यांना पुन्हा एकदा एक छोटासा प्रश्न आहे, अगदी
थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे, ते म्हणजे मागील काही दिवस तुम्ही पदयात्रा करताय रत्नागिरीमध्ये. हा प्रश्न आम्ही सगळ्यांनाच विचारला होता की तुम्ही रत्नागिरी शहरातल्या अडचणींचा तुमचा अभ्यास किती आहे, काय जाण आहे त्या प्रश्नाची, थोडक्यात उत्तर द्या. रत्नागिरी शहरात मला वाटतं आम्ही 2 नोव्हेंबरपासून ही पदयात्रा चालू केलेली आहे. त्यामध्ये प्राथमिकता आम्ही रस्त्यांची जी दुरवस्था झालेली आहे त्याच्यावर आम्ही विषय मांडलेला आहे. त्याच्यानंतर जो कचरा आहे तो खूप साऱ्या एरियात आम्हाला दिसतोय. जास्ती करून वरचा भाग आहे तोच डेव्हलप झालेला आहे. खालच्या भागात काही खूप एरियाज असे आहेत जिथे की अजून सुधारित एरिया नाही आहेत, त्यामध्ये कचऱ्याचं खूप प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या पदयात्रेमधनं जे आपले रेग्युलर आपले जनतेचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये आपलं ट्रॅफिक असू दे, रस्ते असू दे, पाणी असू दे, ड्रेनेज सिस्टीमसुद्धा खालच्या प्रभागात नाही आहेत. त्यामुळे हे जे सर्व आपले विषय आहेत ते आम्ही या पदयात्रेतनं हे केले. यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला घेऊन येत आहेत सकाळचे राजेश शेळके. नमस्कार. आपण बऱ्याचशा प्रश्नाकडे प्रत्येकाने लक्ष वेधले, पण शहरातील जो सांडपाण्याचा इश्यू आहे याच्याकडे प्रामुख्याने कोण लक्ष देत नाही. तर असं काही आपल्याकडे पुढे प्लॅन आहे का की ज्याच्यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते समुद्रात सोडलं जावं? कारण काय झालं आहे असं सांडपाणी समुद्रात जातं, त्या STP प्रोजेक्टद्वारे काहीतरी त्याच्यावर उपाय काढावा, असा काय प्लॅन आहे का? मूर्तुजा मॅडम, तुमच्याकडनं अपेक्षित आहे या उत्तराचं. रत्नागिरी शहरामध्ये सांडपाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. हॉस्पिटल्स आहेत, लॉजीस आहेत, त्याचबरोबर घरातून निघणार सरळ थेट गटारामध्ये सोडलं जातं. अनेक इमारतींना प्लॅन देखील कागदावर राहतात, ते चालू किती असतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आपल्याकडून त्या उत्तराची अपेक्षा आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर हा कचऱ्याचा जो प्रश्न आहे आणि सांडपाण्याचा जो प्रश्न आहे त्याची सर्वात प्रथम विल्हेवाट लावली जाईल. त्याचा कुठेही नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही आरोग्याच्या दृष्टीने, त्यासाठी मी कडक नियम लागू करणार. तुम्हाला बोलायचं? बोला. आपल्याकडे शहरामधली बहुतेकशी गटारं बुजली गेली आहेत आणि त्यामुळे बारीक जरी पाऊस पडला तरी घरांच्या ओसऱ्या आणि घरांमध्ये पाणी शिरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे पाणी सोडताना ते फिल्टरेशन कसं केलं जाईल आणि ते झाडांना आणि इतर गोष्टींसाठी कसं वापरलं जाईल यासाठीचं नियोजनाचा अभ्यास मी चालू केलेला आहे आणि तो तिथे अंमलात नक्कीच येईल नगरपालिकेमध्ये. कचऱ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ओल्या कचऱ्यासाठी ते ओला कचरा खत म्हणून कसा तयार करता येईल आणि त्याची निर्मिती करून आपल्या इथे आंबा, रत्नागिरीचा आंबा हा प्रसिद्ध आहे आणि त्या आंब्यासाठी नैसर्गिक खत तयार करून आपल्या शेतकरी बांधवांना आणि जास्तीत जास्त त्याचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेला कसा होईल यासाठी नक्कीच नियोजन चालू आहे. ओके, धन्यवाद. त्या पुढचं मी विचारतोय, हाच प्रश्न विचारतोय कारण त्यांचं चिन्ह देखील झाडू आहे, तर त्यांना मुद्दाम हा प्रश्न विचारूया. या सांडपाण्याची विल्हेवाट आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्याकडे काही नवीन कल्पना आहे का? कल्पना आमच्याकडे नवीन आहेत, पण त्या आम्ही कल्पना अभ्यास करून प्रत्यक्षात उतरवणार आहे. आणि जे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे झाडू, याचा अर्थ हा भ्रष्टाचार झाडण्यासाठीचं चिन्ह मुख्य आहे. भ्रष्टाचार नाहीसा झाला की आपोआप मायनसचं प्लस होणार आहे, ही माझी खात्री आहे. ओके, धन्यवाद. शिल्पा सुर्वे यांना प्रश्न आहे. शिल्पाजी, तुम्ही माझ्या मते 2 टर्म नगरसेविका होतात, म्हणजे सुमारे 10 वर्ष सत्तेत होतात, पण आज देखील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटलेला नाही. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की शहराचं मुख्य पाणी म्हणजे जिथलं पाणी प्रत्येक घरामध्ये जातं तिथेच मोठं डम्पिंग ग्राउंड आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. तर अनेक वेळेला सांगितलं जातं की डम्पिंग ग्राउंड होणार, पण आज सगळ्यात झालेलं नाही आहे. काय तुमची फास्ट ट्रॅक कल्पना असेल त्याच्या बाबतीमध्ये? डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, अगदी बरोबर आहे. यामागचं कारण काय आहे तर डम्पिंग ग्राउंडसाठी घेतलेली जागा आणि त्या ठिकाणच्या लोकांचा त्यासाठी होणारा विरोध. कारण आडमला जागा होती, तिथे सुद्धा तिथल्या नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडसाठी विरोध केलेला आहे. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी जागा बघितल्यावर तेथील जनतेचा विरोध असल्यामुळे तिथे आपण ते डम्पिंग ग्राउंड करू शकलो नाही. परंतु आता अगदी सगळ्यांना ज्ञात असेल की रत्नागिरीतली एकमेव नगरपालिका अशी आहे की ज्या नगरपालिकेला MIDCकडून विनामूल्य जागा MIDCने दिलेली आहे आणि तिथे लवकरच हा घनकचरा प्रकल्प होतोय आणि त्याची प्रोसेसही झालेली आहे.
लवकरच त्याची वर्क ऑर्डर मिळेल आणि जो प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे तो नक्कीच आता लवकरच मार्गी लागणार आहे. पुन्हा एकदा सगळी जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, अपेक्षा ठेवेल की पुढील 5 वर्षात किमान कचऱ्याचा प्रश्न तरी सुटला जाईल. यानंतर आपल्याला प्रश्न विचारतात सचिन सावंत. हा स्पेशली प्रश्न संध्याताई कोसुमकर यांच्यासाठी आहे. आपण प्राणीप्रेमी आहात, परंतु आज एक जर दुर्दैव बघितलं तर रत्नागिरी शहर असेल किंवा रत्नागिरी शहराच्या बाहेर उन्हाळ गुरं जी आहेत ती खूप त्रासदायक ठरत आहेत. त्याच्यामुळे अनेक अपघात होत आहेत. भटके कुत्रे आहेत. आपण जर प्राणीप्रेमी आहात तर याच्यावर काय तुमची उपाययोजना असेल? सावंत साहेब, धन्यवाद, तुम्ही हा प्रश्न विचारलात. कारण की मला अपेक्षित असलेला प्रश्न फक्त आत्ता आल्यासारखा वाटतोय की ज्या गोष्टीसाठी प्रामुख्याने मी नगर परिषदेमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे तो हा प्रश्न आहे. आणि गुरांचे हाल एवढे चाललेले आहेत की आपल्याकडे कचरा गोळा करून गेल्यानंतर गुरांना खाण्यासाठी काहीही मिळत नसल्यामुळे आता गुरं प्लास्टिक आणि कागदावर जगत आहेत. त्यामुळे माझी अपेक्षाच ही जनतेकडे आहे की मला गेल्यानंतर तिथे पहिला जनतेसाठी तर सगळ्या गोष्टी कायम नगरपालिका बांधीलच आहे करणारी, पण मला ही सगळी गुरं एका जागी आणून त्यांच्यावर, म्हणजे मला जर नगरपालिकेकडून काही जागा किंवा गोकुर्ण असतात जी आरक्षित होती पहिली, पण त्यांच्यावरचं आरक्षण उठवून ती विकली गेल्यामुळे आता नगरपालिकेकडून पुन्हा जागा प्रस्थापित करून त्या गुरांची व्यवस्था करून त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे. आणि नक्कीच एकही गुर, म्हणजे आज मी 6 महिने बघतीये, दिवसाला 2-2, 3-3 कॉल येतात की एखाद्या वासराला कुत्र्याने चावलंय, एखाद्या गाडीने गाईला उडवलंय, 2-2 गाई बैल एका वेळेला उडवले गेलेत. माणसांचेही हाल होत आहेत. ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर माणूसही मोठा जखमी होतोय आणि गुरांचे तर एवढे हाल होतात की एकदा का धक्का लागला गाडीचा की ती गुरं उठत नाहीत आणि 6-6, 8-8 दिवसामध्ये ती एका जागेवर लोळून अक्षरशः मरणासन्न अवस्थेत राहतात आणि मरतात. म्हणून मला त्यांची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेत जायचं आहे, जेणेकरून सरकारी जागा मिळवून ह्या सगळ्या गुरांची मला व्यवस्था करता येईल आणि मला त्यांची सेवा करता येईल. माझा प्रश्न आहे शिल्पा मॅडम आणि शिवानी मॅडम यांना. आपली मोठी बाजारपेठ आहे शहरातली, करोडोंची उलाढाल या ठिकाणी होते. मात्र आज अशी अवस्था आहे, अनधिकृत बांधकामं असतील, शहरातून येणारी बाहेरील लोक आहेत त्यांना फुटपाथवरून चालताना मोठ्या प्रमाणात मुश्किल असते. आणि ही फुटपाथ कधी मोकळे होईल? कारण अनधिकृत बांधकामं जे आहेत, दुकानदारांनी बाहेर आणलेली जी बांधकामं आहेत ती बांधकामं असतील. कारण यापूर्वी त्या रामाळीतून एक बस जायची असं म्हटलं जातं, पण आज तिथून सर्वसामान्य जे बाहेरचे येणारे ग्रामीण भागातून येणारे लोक आहेत त्यांना चालताना मुश्किल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. तर यावर नेमकं शहरातल्या सुस्थितीत करण्यासाठी काय नेमके नियोजन असेल तुमचं? साहजिकच आहे, कारण रत्नागिरी शहरामध्ये अनेक व्यापारी व्यापार करण्यासाठी, म्हणजे छोटे छोटे जे व्यापारी आहेत ज्यांचा त्याच्यावर उदरनिर्वाह असतो, रोजीरोटीसाठी दररोज काही ना काही विकण्यासाठी शहरामध्ये येतात. आणि जास्त ठिकाणी रहदारी असणारं ठिकाण म्हणजे आपली मारुती मंदिरची बाजारपेठ असेल, राममाळीतली बाजारपेठ असेल, या ठिकाणी अनेक जण येत असतात आणि रस्त्यावरच आपलं दुकान मांडत असतात. यामध्ये आपण जर असं केलं की एका जागी या लोकांसाठी, असे जे काही छोटे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी एक झोन तयार करून त्या ठिकाणी जर त्यांना तिथे एकत्र आणलं तर नक्कीच गिराईक तिथे सुद्धा जाईल. मग अशी जी रस्त्यावर मंडळी आहेत त्यांच्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी जर त्यांना व्यवसाय करायला दिलं तर मला असं वाटतं की रस्त्यावरील मंडळी येणार नाहीत. कारण कसं आहे, एकदम त्यांना उठवणं, कारण त्याच्यावर रोजीरोटी असते. मग पुढे असंही होतं की गोरगरीब आहेत आणि त्यांना उठवलं जातं. असंही म्हणजे एखाद्याची तक्रार आली आणि उठवलं की असा एक, कारण पिंडे मतिभिन्न, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि असाही एक सूर येतो की गोरगरीब त्याच्यावर त्याची रोजीरोटी चालू आहे आणि यांना उठवलं जातं आहे. तर त्यांचाही उदरनिर्वाह चालला पाहिजे. त्यांच्यासाठी एक चांगला झोन तयार करून त्या ठिकाणी जर त्यांना आपण उद्योग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिला तर चांगल्या प्रकारे शहरात सुद्धा अडचण होणार नाही, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी. आणि त्यांनाही तिथे साहजिकच त्या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळे असतील तर लोक खरेदीसाठी नक्कीच जातील. मॅडम, मागील अनेक वर्षापासून आम्ही ह्या कल्पना ऐकतोय, त्याच्यामुळे ह्या कल्पना काय रत्नागिरीकर जरा ऐकून घ्या, रत्नागिरीकरांसाठी नवीन नाही आहेत.
त्याची अंमलबजावणी होताना राजकीय हस्तक्षेप होतो हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. गरिबाच्या पोटावर पायाण असं कुठल्याच रत्नागिरीचं म्हणणं नाही आहे. फक्त अपेक्षा एवढीच आहे की स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की फेरीवाला धोरण हे अंमलात आणलं पाहिजे, म्हणजे त्या ह्याला कुठेतरी शिस्त येईल. अनेक वर्ष लोटली गेली पण आज देखील फेरीवाला धोरण अंमलात आलेलं नाही आहे. तुम्ही सांगा, तुम्ही नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर किती महिन्यात हे धोरण अंमलात आणणार? शब्द द्या आज. 1 महिन्याच्या. 1 महिन्याच्या. ओके. शिवानी माने, तुम्ही देखील या प्रश्नावर बोलायला पाहिजे. मला असं वाटतं की मी माझ्या मागच्या प्रश्नात याचं उत्तर दिलं आहे की स्मार्ट सिटी अंतर्गत जे रस्त्यावरचे फेरीवाले आहेत, विक्रेते आहेत, त्यांना आम्ही अंडर वन रूफ हे आम्ही योजना राबवणार आहोत. त्यामध्ये सगळे जे फेरीवाले आहेत जे तुम्हाला आता रस्त्यावर दिसत आहेत, ज्यामुळे ट्रॅफिक्स होत आहेत, ते आपण एका छताखाली आपण त्यांचा व्यवसाय देणार आहोत आणि ती योजना आपण राबवू. यानंतर आपल्याला प्रश्न विचारतायत अमोल मोरे, ABP माझाचे प्रतिनिधी. माझा स्पेसिफिक प्रश्न साधारणपणे शिवानीला आहे. याचं कारण असं आहे की त्या यंग आहेत आणि राजकारणात देखील माझ्या माहितीनुसार तर ते पहिल्यांदा उतरलेले आहेत. प्रश्न असा आहे की खरंच राजकारणात मुळात यावं असं का वाटलं? कारण की तुमचं एज्युकेशन जे तुम्ही सांगितलं त्यानुसार बरं की जॉब किंवा नोकरी करण्याकडे कल असतो, पण येण्याचं कारण काय आणि राजकारणामध्ये खरंच तरुणांना किंवा तरुणींना संधी मिळते का? याचं कारण असं आहे की तुमचं माहेर आणि सासर हे दोन्हीही त्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे. ज्यांचं बॅकग्राऊंड नाही आहे त्यांनी काय करावं, त्यांना संधी मिळेल का? कसं आहे, अभ्यास आपलं जे एज्युकेशन असतं त्याचा आणि राजकारणाचा असा काहीचा संबंध नसतो. तर मी BSc म्हणते, मी शिकले. काही जण जी असतात, जी कमी शिकलेली असतात, त्यांनीही राजकारणात यावं. असं एज्युकेशनचं हे राजकारणात कुठेही नाही आहे की एवढा शिकलेला माणूसच राजकारणात यायला पाहिजे. प्रत्येकाला आपलं ज्ञान असतं, प्रत्येकाला आपली समज असते, तो माणूस राजकारणात वापरूच शकतो. त्याच्यासाठी त्याला ज्ञान, आपलं अभ्यासू ज्ञान पाहिजे असं काही नाही. आणि माझं जर तुम्ही म्हणाल की मला राजकीय वारसा आहे, तर ते मी वडिलांपासून बघते. खरं तर मी माझ्या आजोबांपासून बघते, जे माझे आमदार होते आप्पा साळवी. त्यामुळे आणि माझे सासरे देखील यांनी या रत्नागिरी शहराचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे हा राजकारणाचा वारसा आणि बाळकडू मला आहेच. त्या गतीने मी त्यांची कामं देखील बघितलेली आहेत. राजकारणासोबतच त्यांनी जे समाजकारण केलंय, लोकांसाठी कामं केलेत, रात्रंदिवस केलेत, ते देखील मी बघितलेलं आहे. त्यामुळे मला या राजकारणाची आवड आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो प्रणव पोळेकर यांना. मी फक्त या 5 उमेदवारांना एकच प्रश्न विचारतो की महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमन 1965 याच्याबद्दल तुम्ही कितपत जागृत आहात? म्हणजे या 5 उमेदवारांना मला प्रश्न आहे. कोण देते पहिलं उत्तर? कोण देते? कोण बोलते? अधिनियम बद्दल माहिती आहे? मी फ्रँक आहे, मी पहिल्यांदाच राजकारणात असल्यामुळे मला या नियमाबद्दल माहिती. ठीक आहे. सगळ्या गोष्टींची माहिती असणं काय म्हणजे असं कंपल्शन नाही आहे. ठीक आहे, एखाद्याला एखादी गोष्ट माहीत असते, दुसऱ्याला दुसरी, पण माहीत आहे का एवढं फक्त सांगा. ठीक आहे. तरी तुम्ही परत प्रश्न आम्हाला कायदा न विचारता व्यवस्थितपणे समजेल असं विचारलं तर आम्ही त्याचंही उत्तर देऊ शकू. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमन 1965 मध्ये ज्या काही नगराध्यक्ष किंवा नगर परिषदेचे जे नगरसेवक असतात त्यांचे काही कर्तव्य असतात, त्या कर्तव्याच्या दृष्टीने हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही आता जर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्ही लढताय तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यासाठीच मी विचारलं की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का 1965चं अधिनियमन? ठीक आहे, माहिती आहे. मी बोलू का? बोला ना. ठीक आहे. तुम्ही विचारल्याप्रमाणे नगरसेवक आणि नगराध्यक्षांची कामं काय असतात ही खरंच माझाच प्रश्न होता. तुम्ही माझा पोस्ट केलेला एखादा व्हिडिओ बघा की त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं आहे की खरंच नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना आणि 4-4, 5-5 वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना आपण नगरसेवक म्हणजे नक्की काय आहे आणि त्यांची कामं काय आहेत हे माहिती आहे का, हा प्रश्न माझाच स्वतःचा होता. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ओपनली विचारा, जेणेकरून सगळेजण उत्तर देतील. माझं उत्तरच हे आहे की हाच प्रश्न आणि हा मला पडलेला प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल मी आधी तुमचे आभार मानते. जनतेसाठी सेवक म्हणून आपण तिथे जातोय आणि जनतेची काय कामं आहेत, जनतेच्या गरजा काय आहेत, जनता टॅक्स का भरती आहे आणि आपण तो टॅक्स घेतलेला योग्य ठिकाणी वापरात येतोय का आणि तो वापरला जात नसेल तर जनतेने काय केलं पाहिजे, हे जनतेची हक्क आता जनतेला सांगायची वेळ आली आहे. कारण की नगरसेवक ते विसरलेले आहेत. फक्त भाषणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सांगितलं जातं आम्ही 2 वेळा 4 वेळा 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो, पण ते निवडल्यानंतर तुम्हाला आता माझं उलटं म्हणणं आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर आता तुम्हाला परत कुठे कोणाच्या दारात मतं मागायला जायची गरज पण पडली नाही पाहिजे. कारण तुम्हाला जनतेने याआधी संधी दिलेली होती आणि ती संधी तुम्हाला मिळाली असताना तुम्ही नगराची एवढी सेवा केलेली आहे
की जनता स्वतःहून तुम्हाला मतदान करणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्त कष्ट न घेतलेले बरे, असं मला सांगायचं होतं. पण आज नगरसेवक ते विसरलेले आहेत. जनतेच्या अपेक्षा फार काही नाही आहेत. मी सारखी म्हणतेय की रत्नागिरीची जनता खूप शोषिक आहे आणि त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नाही. प्रश्नासंदर्भात हो, बोला. त्यामुळे अधिनियमाबाबत. जनतेला ठीक आहे. गटारं स्वच्छ हवी आहेत, कचऱ्याचं नियोजन पाहिजे आहे, गाई गुरांचं नियोजन करा तुम्ही, आणि पार्किंग, जे रस्ते मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे पार्किंग केल्यामुळे रस्ते हे वापरायलाच मिळत नाहीयेत. त्या व्यवस्था मिळाल्या तर जनतेची फार अपेक्षा नाहीयेत आणि हेच कायदे आणि हेच नियम त्या 1956 मध्ये आहेत. शिल्पा सुर्वे मॅडम, तुम्ही बोला. अधिनियम 1965 हा नगरपंचायती, परिषद याच्यासाठी लागू आहे. नगर परिषदेचा कारभार हा या अधिनियमाच्या खाली चालू असतो. म्हणजे त्याच्यातले नियम जे आहेत ते नियम वापरून, त्या सूची वापरून हा कारभार करायचा असतो. कारण कुठच्याही बाबतीत गेलं तर त्याला कायदा आहे. रत्नागिरीतील म्हणजे नगर परिषदेमधला प्रशासकीय भाग जो आहे हा अधिनियमाला लागून येतो आणि या अधिनियमाला सांभाळून किंवा या अधिनियमाला लागून आपल्याला सगळ्या सोयी सुविधा असतील त्या पुरवायच्या असतात. रत्नागिरी नगर परिषदेच्या मध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यासुद्धा या अधिनियमाला धरून असतात आणि या अधिनियमाला लागूनच अ वर्ग नगरपालिका असू दे, ब वर्ग नगरपालिका असू दे किंवा क वर्ग नगरपंचायत असू दे, हे ह्या अधिनियमाला लागून आहे आणि ह्या अधिनियमामध्ये दिलेल्या सूचीप्रमाणे नगर परिषदेचा कारभार आपल्याला करायचा असतो. धन्यवाद. यानंतर पुढचा प्रश्न विचारतायत तन्मय दाते. शिल्पाताई, माझा प्रश्न तुम्हाला आहे. कारण सध्या जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्याबद्दल लोकांची मतं, सोशल मीडियावर विविध लोकांची मतं मांडली जातात. पण आपण एक शिक्षकी पेशातल्या व्यक्ती आहात आणि त्याबद्दल आपलं राजकारणाबद्दल काय मत असणार आहे? मला असं वाटतं की आपण राजकारणात गेल्यावर आपण काय करतो याच्यावर आपली इमेज अवलंबून असते. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जण राजकारणाकडे बघत असतात, पण आपला हेतू जर स्वच्छ असेल, पारदर्शक असेल तर राजकारणाकडे पॉझिटिव्हली बघायला काहीच हरकत नाही. कोण विचारतं? शिंदे मॅडमना प्रश्न आहे की रत्नागिरीत सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी काही प्रयत्न करणार का? हे विकसित करण्यासाठी प्रयत्न आहेत, त्याचं नियोजन आमचं चालू आहे आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे नक्की पूर्ण होईल. नक्की मी पूर्ण करेन जेव्हा मला हे पद प्राप्त होईल त्यावेळेला. असे प्रश्न विचारले तर कोण नाही म्हणणार नाही आता तरी. नाही, हॅलो, हे एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक हेल्थसाठी पण एक चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. ओके, पुढचा प्रश्न सचिन सावंत विचारतात. मूर्तजा मॅडमसाठी हा प्रश्न आहे. रत्नागिरीतलं दुकानदारांचं जे अतिक्रमण आहे ते कशा प्रकारे तुम्ही हटवणार जर ह्या पदावर आलात तर? आता रत्नागिरी शहरामध्ये जे गोरगरीब रोडवर बसलेले असतात ते आपल्या पोट पाण्यासाठी सकाळी येऊन रत्नागिरीमध्ये दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी आपल्या घरी जातात, पण काही ठिकाणी त्यांना बसायला जागाही नसते. मी जर नगराध्यक्ष म्हणून निवडून येणारच, आल्यानंतर मी त्यांच्यासाठी भरपूर काही सुविधा उपलब्ध करून देणार. भरपूर म्हणजे काय असतील सुविधा मॅडम? आत्ताच सगळी फुटपाथ भरलेली आहेत, फेरीवाल्याने अतिक्रमण केलेलं आहे. परप्रांतीय फेरीवाला हा तर मोठा प्रश्न आहे. म्हणजे स्थानिकाला रोजगार मिळायचं बाजूला, पण अनेक फळवाले तुम्ही बघितले असाल रत्नागिरीमध्ये. तर ह्या समस्या सगळ्यात महत्त्वाच्या. त्यांना तुम्ही फॅसिलिटी देताय, बरोबर आहे, द्या, नाही असं नाही, पण त्यामुळे कोणाला रत्नागिरीतल्या नागरिकांवर, पादचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याकडे देखील आपण लक्ष देणं आवश्यक आहे. त्याबाबत आपल्याला काही बोलायचं आहे का? रत्नागिरी शहरामध्ये जिथे काही अशी रिकामी जागा असेल त्या ठिकाणी आपण असं एक ठराविक जागेमध्ये मार्केट बनवून त्यांना त्यासाठी जागा देऊ इच्छिते मी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न TV9चे मनोज लेले आपल्याला विचारतात. मॅडम, सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे. कारण आपल्या ते म्हटलं जातं अतिथी देवो भव. मोठ्या संख्येने आपल्याकडे पर्यटक येतात, परंतु ती संख्या जी आपल्याला बघितली तर ती सिंधुदुर्गात किंवा गोव्यामध्ये जास्ती असते. आपल्याकडे मांडवी किनारा किंवा भाटे समुद्र किनारा दोन्ही किनारे आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. पायाभूत सुविधासुद्धा या ठिकाणी नाहीत. अशा प्रकारची
लोकांकडून किंवा पर्यटकांकडून फीडबॅक मिळतात. लोकांनी इथे आल्यानंतर एक दिवस राहायचं कुठल्या बेसिसवरती हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर खऱ्या अर्थानं कारण रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाल्यानंतर या बेसिसवरती व्हिजन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती तुमचं सगळ्यांचं काय उत्तर असेल? रत्नागिरीचे पर्यटक येतात त्यांच्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून एक पर्यटकांसाठी ई सुविधा ज्यामध्ये सर्व रत्नागिरी शहराचं रोड मॅपिंग असेल, त्या ठिकाणी रत्नागिरीतली जी मुख्य स्थळं आहेत त्यांना तिथे इन्फॉर्मेशन मिळेल व नेव्हिगेशन मिळेल. आणि दुसरा जो विषय तुम्ही मांडताय आपल्याकडे जे बीचेस आहेत त्यासाठी माझा असा एक संकल्प आहे, मांडवीचा मरीन ड्राईव्ह असं माझ्या डोक्यात आहे, ज्यामुळे जे मुंबईत असतं त्या ठिकाणी आपले आता जे मांडवीत जे स्टॉल्स आहेत ते आपण बीचवर बघतो, ते मुंबईतल्या ठिकाणी आपण त्यांना जसं एक माध्यम क्रिएट करून दिलेलं आहे, स्पेसिफिक जागा दिली आहे ज्यावर ते आपला व्यवसाय करू शकतात. त्या पद्धतीचं मला इथे करायचं आहे. आणि पर्यटकांसाठी आम्ही एक ऑफिस टाईप जे गव्हर्नमेंट अंतर्गत असेल त्यामध्ये त्यांच्यासाठी रत्नागिरीचे रोडमॅप्स असतील, रत्नागिरीची मुख्य स्थळं असतील, पर्यटन स्थळं. आणि दुसरं एक मी वचननाम्यामध्ये जाहीर केलेलंच आहे की एक फेरी राईड जी असते, जी मुख्य रत्नागिरीतली पर्यटक स्थळ आहेत त्यासाठी गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ती फेरी राईड आम्ही एक ठेवणार आहोत, ज्यामध्ये पर्यटकांना त्यामध्ये बसून रत्नागिरी शहराचा निसर्ग घेता येईल. एक चांगला मुद्दा मांडला की पर्यटकांना माहिती देण्यासाठी एखादं केंद्र असावं आणि सगळ्याच उमेदवारांनी ती बाब अधोरेखित करा. लक्षात ठेवा, जर तुमच्यापैकी कोणी निवडून आला तर रत्नागिरीकरांची आवर्जून मागणी असेल की येणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थित माहिती मिळणं, आपल्या रत्नागिरी शहरामध्ये कोणती पर्यटन स्थळं आहेत, काय काय सुविधा आहेत याची संपूर्ण माहिती मिळणं अत्यंत आवश्यक आहे. 2 टर्म राहिलेल्या शिल्पा सुर्वे यांना देखील माझा हाच प्रश्न आहे, याबाबत तुमचं विजन काय आहे पर्यटनाच्या दृष्टीनं शहराचा विकास करण्याबाबत? मी मगाशीच सांगितलं की पर्यटक आल्यावर आपल्या रत्नागिरीमध्ये जर तो 2 दिवस 4 दिवस राहिला तर त्याच्यावर रत्नागिरीचा व्यापार खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये आणलेले आहेत आणि ते चालूही आहेत. आज आपल्या इथे ध्यान केंद्र होतं आहे, त्याचप्रमाणे जसं तारांगण इथे झालेलं आहे, किल्ल्यावर शिवसृष्टी आहे, असे वेगवेगळे उपक्रम, थिबा राजवाड्याचं सुशोभीकरण झालेलं आहे, तिथेही रेझर शो आहे, असे वेगवेगळे उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत इथे चालू झालेले आहेत. अनेक चांगले चांगले उपक्रम कार्यान्वित आहेत. आणि जर आपण बघितलं तर रत्नागिरी शहराची सुरुवात साळवी स्टॉपपासून होते. तिथे सुद्धा आता जी भागोजी शेठ कीर कमान आहे तिथे आता भागोजी शेठ कीरांचा पुतळ्याचं सुद्धा अनावरण थोडेच दिवसात होणार आहे. आणि अगदी रत्नागिरीच्या सुरुवातीपासूनच विकासाला म्हणजे प्रवेशद्वारापासूनच सुशोभीकरणाला सुरुवात झालेली आहे. या सुशोभीकरणाबरोबरच मला असं वाटतं की शहराचा खालील भाग, मी मगाशीच सांगितलं की माळनाक्याच्या खालचा जो भाग आहे या ठिकाणी सुविधा करणं फार गरजेचं आहे. रत्नागिरीला इतका सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावर चांगल्या प्रकारे सगळ्या सोयी सुविधा करण्याचा आमचा मानस आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की इथून पुढे मला नक्की गॅरंटी आहे की मी नगराध्यक्ष म्हणून बसणार आणि येणारा पर्यटक पुन्हा पुन्हा जेव्हा तो आपल्या घरी जाईल तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगेल की रत्नागिरीमध्ये खरोखर जा. आणि जसं आम्ही घनकचरा प्रकल्प बघण्यासाठी पाचगणीला गेलो होतो आणि पाचगणी शहर बघितलं, तिथे सुद्धा एक महिलाच ते शहर चालवते, लक्ष्मी कराडकर तिथल्या नगराध्यक्ष, आणि त्यांनी तिथलं कसं कचऱ्याचं व्यवस्थापन केलं या सगळ्याची पाहणी करून मी आलेली आहे. आणि तिथे सुद्धा पर्यटन येतात आणि ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे राहू शकतात ह्या सगळ्याचा अभ्यास मी करून आले आणि नक्कीच या सोयी सुविधा मी रत्नागिरीमध्ये सुद्धा करून देईन. आमच्या सर्वांसाठी आनंदाची ही गोष्ट आहे की यावेळेला महिला आरक्षण पडलंय आणि आपल्या सगळ्यांनाच अनुभव हा असतो की घरामधली महिला ही पूर्ण घराला शिस्त लावत असते. सर्व रत्नागिरीकरांची हीच अपेक्षा आहे की या शहराला देखील एक महिलाच शिस्त लावू शकते. तुम्ही आता पर्यटनाबाबत जे बोललात त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्याकडनं राहून गेली असं मला वाटतं की रत्नागिरीत येणारा पर्यटक जेव्हा रेल्वेतून उतरतो तेव्हा पहिला त्याला भेटतो तो रिक्षावाला. तो रिक्षावाल्याला म्हणतो की रत्नागिरीमध्ये काय काय बघण्यासारखं आहे.
रिक्षावाला काय करतो, त्याला लांबचं भाडं पाहिजे असतं, तो म्हणतो गणपतीपुळ्याला जा आणि पावसला जा. तर आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज तारांगण आहे रत्नागिरीमध्ये, अनेक चांगली ठिकाणं स्पॉट झालेले आहेत, पण आपल्या रत्नागिरीतल्या किती लोकांनी बघितले आहेत हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे जर 4 पाहुणे आले तर त्यांना आपण सांगितलं पाहिजे, तर त्यासाठी देखील प्रबोधन होणं आवश्यक आहे. हे झालं पर्यटनाचं. अजूनही तुमच्यात अनेक कल्पना असतील, पण नंतर एक पुढचा प्रश्न घेतो. आत्ताच मी सांगितलं की महिलेला एक मिनिट मॅडम, महिलेला आता नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे आणि खरंच आपल्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. पण यामध्ये अनेक वेळेला असं आढळून येतं की महिलेच्या जागेवर तिचे पतिराज बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या पाठीशी कोणीतरी असणार. तर हा हस्तक्षेप कितपर्यंत चालू शकेल, मी सगळ्यांसाठी प्रश्न विचारतो. कारण रत्नागिरीकरांना अनुभव वाईट आहे त्या बाबतीतला. मी नगराध्यक्ष नक्की होईनच, त्यामुळे नगराध्यक्ष झाल्यावर नगरपालिकेमध्ये ना माझे पती, ना माझे वडील, ना माझे सासरे या तिघांपैकी कोणीही तो कारभार चालवणार नाही. नगराध्यक्षाचा कारभार हा मी माझ्या बुद्धीने, कारण मी तेवढी कर्तृत्ववान आहे, त्यामुळे मी माझ्या बुद्धीने आणि माझे जे 32 सहकारी असतील आणि मुख्याधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत आम्ही या सगळ्या निर्णयाचं अध्यक्षतेखाली हा निर्णय घेऊ आणि नगरपालिकेची मी नगराध्यक्ष म्हणून हा मी निर्णय घेईन. सगळे शिल्पाताई तुम्ही सांगा. मी याही आधी 2 टर्म रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. सर्व काम मी स्वतः केलेलं आहे. कुठच्याही बाबतीत माझ्या पतीने किंवा माझ्या घरातल्या कुठच्याही माणसाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खंबीर आहे आणि हे मी नक्कीच सगळं करू शकते. आज 21व्या शतकाकडे पाऊल टाकणाऱ्या आम्ही सगळ्या स्त्रिया आहोत, त्यामुळे नक्कीच आम्ही हे सगळं करू शकतो आणि मला नक्की खात्री आहे की माझं मी हे शहर सांभाळण्यासाठी नक्कीच खंबीर आहे. पुढे रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीच्या बाहेर माझं माहेर पुणे आहे, पण माझ्या घरामध्ये राजकीय आणि सामाजिक काम करणारं दुसरं कोणीही नाही आहे आणि माझ्या पतींचे निधन झालेले आहे आणि माझी मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, त्यामुळे माझ्या सामाजिक कार्यामध्ये हस्तक्षेप कधीच कोणी केला नव्हता आणि याच्यानंतरही करणार नाही. बरं ठीक आहे. तुम्हाला माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे पती कधीच इंटरफिअर करणार नाहीत, कारण त्यांना चांगलं माहिती आहे मला या गोष्टीचा अतिशय राग आहे. ते कधीच करणार नाहीत हस्तक्षेप. आणि पण असंही म्हणत नाही मी की त्यांचा ज्ञानाचा मला फार अभिमान आहे. त्यांच्याकडं जे ज्ञान आहे त्याचा मी आज सगळ्यांसमोर सांगते की त्याचा मला अभिमान आहे, पण हस्तक्षेप हा केव्हाही होणार नाही. मूर्तुजा मॅडम. मलाही माझ्या पतींच्या राजकारणातील भागाचा फार मोठा वाटा आहे, परंतु मी नगराध्यक्ष होण्यासाठी स्वतः खूप कॅपेबल आहे आणि मी रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार चांगला स्वच्छंदीपणे चालवू शकते याची मी ग्वाही देते. एकंदरीत महिलांनी या दमच भरलाय आपल्या पतिराजांना की आम्ही जर निवडून आलो तर नगरपालिकेत पाऊल देखील ठेवायचं नाही. एक चांगली उपलब्धी आहे या कार्यक्रमाची असं म्हटलं पाहिजे. यानंतर आपल्यासमोर प्रश्न विचारायचा आहे सागरचे राजा चव्हाण. मान्य मॅडम, माझा प्रश्न आहे, तू सुद्धा अध्यक्ष झालीस तर सत्ता त्यांची आहे वरती राज्यामध्ये, पण निधी कसा मिळणार? सत्ता जरी त्यांची असली तरी असं काही नसतं. प्रत्येक विरोधी पक्षाला देखील आपला कारभार चालवण्यासाठी सरकारकडनं निधी मिळतो. तो फक्त आपल्याला माहीत असायला पाहिजे की कुठून निधी आणायचा. त्यामुळे तो मला बरोबर माहीत आहे. आणि असं का म्हणताय की सत्ता त्यांची आहे, माझे 32 नगरसेवक येतील ना निवडून, त्यामुळे सत्ता ही नगरपालिकेवर आमचीच राहणार आहे. नाही, सत्ता कदाचित तुमची येऊ शकते, पण मागील रत्नागिरीचा असा अनुभव आहे की सत्तेवर बसल्यानंतर मग एक कारण कायम दिलं जातं की ते निधी देत नाहीत, हे निधी देत नाहीत. तर ही अपेक्षा तुमच्याकडनं नाही आहे, एवढीच या प्रश्नामागची भूमिका होती आमची. यानंतर आपल्याला प्रश्न विचारतायत दीपक भागवत. माझा सर्वांनाच हा प्रश्न आहे, किंबहुना हा रत्नागिरीकरांचा प्रश्न आहे. आता सर्वच पक्ष रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आलटून पालटून सत्तेमध्ये राहिलेले आहेत. इथे चेहरे नवे आहेत, इथे चेहरे आपले नवे आहेत, पण सगळ्यांनीच समस्या सांगितल्या. तर लोकांचा, जनतेचा असा प्रश्न आहे की तुम्हाला समस्या माहिती आहेत तर त्या आत्तापर्यंत पूर्ण का नाही झाल्या? मी बोलू? सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. ठीक आहे.
माझं पहिल्यापासून हेच उत्तर होतं की आपली रत्नागिरीची जनता खूप सोशिक आहे आणि आज ना उद्या आपल्या अपेक्षा कधीतरी पूर्ण होतील ह्या अपेक्षेने ती वाट बघत राहिले. पण माझ्यासारखा कणखर आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून भांडणारा नेता मला तरी रत्नागिरीच्या नगर परिषदेमध्ये कोणी दिसला नाही. म्हणून आतापर्यंत त्यांच्या अपेक्षा अजून अपेक्षाच राहिलेल्या आहेत आणि मी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षा कधीच अपेक्षा म्हणून नाही तर न मागता पूर्ण करणार आहे. म्हणून मला नगराध्यक्ष म्हणून रत्नागिरी नगरपालिकेत जायचं आहे. विजय पाडावे आपल्याला एक प्रश्न विचारतो. आज येथे सर्वच प्रश्नांवरती चर्चा होते, पण एक नगरपालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शैक्षणिक प्रश्न. आज नगर परिषदेच्या अनेक शाळा आहेत, पण काही ठराविक शाळांवर जास्त लक्ष दिलं जातं, तिथं जास्त करून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र इतर ज्या शाळा आहेत तिथे देखील सर्वसामान्य लोकांची, गोरगरीब जनतेची मुलं शिक्षण घेत असतात. तर त्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काय प्रयत्न असतील हे तुम्हाला सर्वांना हा माझा प्रश्न आहे. बोलू का? शिल्पा मॅडम, दामले पॅटर्न शहरात रत्नागिरीत राबवणार का? नक्कीच राबवणार. मला वाटतं रत्नागिरीतल्या प्रत्येक नगर परिषदची जी शाळा आहे तर प्रत्येक नगर परिषद शाळेची सुधारणा आता प्रत्येक ठिकाणी चालू आहे. ज्या रत्नागिरी शहरातल्या 21 शाळा आहेत नगरपालिकेच्या त्या प्रत्येक शाळेची सुधारणा आता चालू आहे, जेणेकरून आपल्या रत्नागिरी शहरातील जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना चांगल्या वास्तूमध्ये शिक्षण घेता यावं, त्यांना सर्व शैक्षणिक सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी आधीच आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि मला आलेला अनुभव कसं असतं, 1 वर्षाचा वगैरे कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा की मगाशी एकाने विचारलं की अजूनपर्यंत का झालं नाही. आपल्याकडे जे पद येतं किंवा आपल्या अखत्यारीत ज्या गोष्टी असतात त्या नक्कीच आम्ही केलेल्या आहेत. माझ्याकडे ज्यावेळी महिला बालकल्याण समिती आली त्यावेळी सर्वप्रथम रत्नागिरी शहरातल्या ज्या बालवाड्या आहेत या बालवाड्यांमध्ये मुलं कशी येतील, कारण बालवाडीत जर मुलं आली तर नक्कीच ते पुढे आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये येणार आहेत. अशा प्रकारे मी त्याचा विचार केला आणि सर्वप्रथम मॉडेल बालवाड्या तयार करून बालवाड्या सुधारल्या. त्याच्यामध्ये रत्नागिरीतली मारुती मंदिरला असलेली जी दामले विद्यालयाची बालवाडी होती ती सर्वप्रथम झाली आणि त्याच्यामुळे ज्या बालवाडीमध्ये 23 मुलं होती तिथे आज आता 419 मुलं आहेत. म्हणजे केल्याने नक्कीच सुधारणा केली तर नक्कीच त्याला आपल्याला जनता आपल्या पाठीशी राहते आणि त्याचा उपयोग होतो. आज दामले विद्यालय एकमेव अशी शाळा आहे रत्नागिरी शहरामध्ये. कारण दुसरी गोष्ट काय आहे की अनेक नगरपालिकेच्या शाळा आता कमी का झाली मुलं, पण प्रत्येक जर आपण बघितलं तर मराठी माध्यमाच्या शाळांमधून मुलांची संख्या कमी आहे, कारण पालकांचा ओघ हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढला गेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मातृभाषेतून शिक्षण याचा प्रसार जर आपण नक्की म्हणजे मी करणारच केला तर आपल्या ह्या मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा चांगल्या प्रकारे चालू शकतात. आणि मला मुळातच शिक्षणाची किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे नक्कीच आपल्या नगरपरिषद शाळांचा दर्जा सुधारून सर्वसामान्य माणूस नक्कीच आपल्या या शाळेमध्ये घालून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद. 3 तारखेला आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जनतेला किती पटली याचा निर्णय येणार आहे. तुमच्यापैकीच कोणीतरी होणार आहे रत्नागिरीचे नगरलक्ष्मी. पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या रत्नागिरीतील नागरिकांना याचा अभिमान आहे. आज हा कार्यक्रम आम्ही थेट प्रश्न थेट उत्तर हा घेतला. रत्नागिरीतील नागरिकांचे जे सर्वांगीण प्रश्न होते ते आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगलं वाटलं, समाधान वाटलं की यामधील प्रत्येक स्त्री ही अभ्यासू आहे. शिवानी माने म्हटलं तर अतिशय टेक्नोसिव्ह वाटलं. मध्येच त्यांनी मोबाईल चालू करून गुगल देखील केलं असेल बहुतेक, पण अभ्यास त्यांचा नक्की आहे. म्हणजे घरात राजकीय वारसा आहे तो दिसून आला त्यांच्या विचारांमध्ये. शेजारी शिल्पाताई आहेत, 10 वर्षाचा कामाचा नगरपालिकेचा अनुभव तो देखील त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. त्या बाजूला कोसुमकर मॅडम आहेत, सामाजिक कार्याचा अनुभव त्यामधून दिसून आला. आपची एक शिस्तबद्ध मांडणी असते ती शिंदे यांच्या वागणुकीतून दिसून आली. त्याचबरोबर बशीर मुर्तुजा यांच्या पत्नी आहेत
आणि त्यांच्यात देखील राजकीय घरामध्ये जे वातावरण असतं त्याच्यामध्ये परिपक्व झालेल्या त्या देखील दिसून आल्या. अशी एक चांगली आणि सुंदर चर्चा आज रत्नागिरीतील पत्रकारांनी आयोजित केली होती. आम्हाला माहीत आहे आपण प्रचारातील अत्यंत बहुमूल्य वेळ आम्हासाठी आणि रत्नागिरीतल्या नागरिकांसाठी दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद. आणि आजचा कार्यक्रम येथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.